नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनल सेपी क्रिएशनमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाला जो आता सध्या ट्रेंड चालू आहे मराठी सॉन्ग महबूबा या सॉन्गवरती आपला लिरिक्स व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जरा झक्कास झालेला. आताच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, न आवडल्यास डिसलाईक करा. अशाच प्रकारचा नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ मराठीमधून एडिटिंग शिकण्यास तुम्हाला आवड असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. समोर बेल आयकॉनला क्लिक करा, ऑल सेट करायला विसरू नका. जे काही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन ती नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ दोन ॲपमधून बनवलेला हायलाइट मोशन आणि नोट व्हिडिओमधून. तर तुमच्याकडे दोन्ही ॲप नसतील तर लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्रामची. आणि तुम्हाला दोन्ही ॲप टेलिग्राममध्ये पेन मेसेजमध्ये दोन्ही ॲप तुम्हाला भेटून जातील. आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथून तुम्ही जाऊन दोन्ही ॲप अगदी इझिली डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी जे काय तुम्हाला मटेरियल लागणार आहे, फाउंट आणि टेक्स्ट ॲनिमेशन बट आणि बिटमार्क तिन्ही लेअरची तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि पासवर्ड तुम्हाला प्रोजेक्टला पासवर्ड वेगळा दिलेला आहे आणि फाउंटला एक पासवर्ड दिलेला आहे. तर दोन्ही पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत स्किप न करता बघा, तरच तुम्हाला आजच्या व्हिडिओची जे काही एडिटिंग असणार आहे तुम्हाला समजणार आहे. आणि जो काय तुम्हाला मी पासवर्ड दिला आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, जराही वेळ लागला तर आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती पहिल्यांदा चाला असं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आर ॲप लागणार आहे, त्यानंतर नोड व्हिडिओ ॲप लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला युनिकोड पॅडसुद्धा ॲप लागणार आहे. तर तुम्हाला जी मी फाउंटची जिप फाईल बनवून दिलेली तुम्हाला ती ओपन करण्यासाठी तुम्हाला आधी आर ॲप लागणार आहे. ते तुम्हाला जे काही मी आता या व्हिडिओसाठी लागणारे ॲप यूज केलेले ते सर्व ॲप तुम्हाला टेलिग्रामच्या ते पिन मेसेजमध्ये भेटून जातील. तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक तुम्हाला एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्हाला सर्व ॲप तुम्ही पूर्ण अगदी इझिली डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला जिप फाईल ओपन करण्यासाठी फाउंडची तुम्हाला आर ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जी तुम्ही तर फाईल डाउनलोड केलेली असेल तिथे फाईलवरती यायचं आहे. ते फाईल ओपन करून घ्यायची. तुम्हाला आधी ओपन करायचं नाही, जो तुमच्या फाईलच्या समोर स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्हाला इथं ओकेचं अशा प्रकारे बाण दिसेल. ओके सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बाणवर टच करायचं. इथं दोन नंबरला बाणवर टच केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती टच करायचं. ओकेवरती टच केल्यानंतर तुम्हाला इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जो काही तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तर मी पासवर्ड टाकलेला आहे. तो पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे ओकेवरती टच करायचं. ओकेवरती टच केल्यानंतर जी तुमची जी फाईल असेल पासवर्ड प्रोटेक्ट ती फाईलमध्ये कन्वर्ट होईल. कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला आता जे तुम्ही टेक्स्ट ॲनिमेशन प्रोजेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला ते सुद्धा ओपन करून घ्यायचे आहेत. त्याला पण तुम्हाला मी वेगळा पासवर्ड दिलेला आहे. तर तुम्हाला ओपन करायचे जे मी नोट करून ठेवलेला आहे. आपला जो काय आपला पासवर्ड असेल पासवर्ड नाही, जे काय आपला लिंक असेल ते लिंक मी तर नोटमध्ये ॲड करून ठेवलेलं आहे. तर जे काय तुम्हाला आता मी दाखवतो कशा ओपन करायचं आहे. नोटमध्ये तुम्हाला डेमोसाठी दाखवत आहे मी तुम्हाला. तर टेक्स्ट ॲनिमेशन तुम्हाला मी प्रेसेट दिलेलं आहे. ते प्रेसेट ओपन करून तुम्हाला लिंकवरती टच करायचं आहे. लिंकवरती टच केल्यानंतर तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे. इथं लिंकवरती टच केल्यानंतर तुम्हाला ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड विचारेल. जो तुम्हाला मी पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेटचा ऑप्शन दिसेल. तर वेट करायचं 5 सेकंड तुम्हाला वेट करायचं आहे. वेट केल्यानंतर तुमचा जो काय आपली लिंक असेल ती 2 मिनिट वेट करा, लोडिंग येत आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं डोंट ऑलवेज दॅन ऑलवेजचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती ऑलवेवरती क्लिक करायचं. तुम्हाला ऑलवेवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला मी टेक्स्ट ॲनिमेशन प्रेसेट दिलेलं आहे ते डायरेक्ट तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होईल. इथं अशा प्रकारे तुम्हाला इम्पोर्ट प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल. त्याच्यावर तुम्हाला इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काय डावा प्रोजेक्ट पॅकेज आहे ते पूर्ण झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या अलाइट मोशनमध्ये प्रोजेक्ट येतो. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. अशा प्रकारे आता हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्याच्यात ओपन झाल्यानंतर जो तुम्हाला एक नंबरचं जे काय तुम्हाला मी टेक्स्ट लिहून दिलेले आहे ते तुम्हाला जो तुम्ही आता फॉन्ट डाउनलोड केलेला आहे तो फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करायचा असेल ॲड करून घ्यायचं. तुम्हाला इथं
एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं जो काय आपला फॉन्टचा ऑप्शन आहे तुम्हाला इथं कोपऱ्यावरती ते बाणावरती टच करायचं. तुम्हाला टच केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 डॉट जे काही 3 लाईन दिसत आहे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर ऑलरेडी जो काही मी फॉन्ट आता यूज केला आहे तो मी ॲड केलेला आहे. तर तुम्हाला मी डेमोसाठी दुसरा फॉन्ट जो काय असेल तो तुम्हाला ॲड करून दाखवतो. इम्पोर्टवरती फॉन्ट्सवरती क्लिक करून तुम्हाला इम्पोर्ट तर तुम्हाला मी एक दुसरा फॉन्ट आहे तो ॲड करून दाखवतो. तर जो आता मी समजा अपरजित हा बोल्ड हा फॉन्ट मी ॲड करणार आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्ही कितीही फॉन्ट ॲड करू शकता त्याच्यामध्ये. सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे 5, 10 किंवा कितीही फॉन्ट ॲड करू शकता. तर तुम्ही इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला इथं सिलेक्टचा ऑप्शन भेटेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही तुमचे फॉन्ट असतील तर इथं सगळं पूर्ण इम्पोर्ट होऊन जातं याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही फॉन्ट आता इथं वापरणार ते फॉन्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी आता ऑलरेडी फॉन्ट जे काय असतील ते आपले ॲड केलेले आहेत. तर तुम्हाला आता इथून ॲड करायचं आहे. तर तुम्हाला जे काय तर ते मी इथं फॉन्ट अशा प्रकारे तुम्हाला मी इथं कोड दिसत आहे. तर तुम्हाला कोड अशा कसं ॲड करायचं. तुम्ही डायरेक्ट ॲड करायला गेलं तर ॲड होत नाही जे फॉन्ट. तर तुम्हाला ॲड करण्यासाठी इथून बॅक आहे तुम्हाला. तर तुम्हाला मी युनिकोड पॅड जो ॲप दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं जो काही तुमचा लिरिक्स असेल तो लिरिक्स तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. तर तुम्हाला एक्झामसाठी दाखवतो मी काहीतरी लिहून दाखवतो इथं. जे तुम्हाला मी इथं वर्ड दिले जे इथं कीपॅड आहे त्या कीपॅडमधील तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही ह्याच्यावरती टच करून जो आपला कीपॅड त्याच्यावरती टच करून ते टाईप करून तुम्हाला ॲड करता येत नाही. तर जे काय तुम्हाला इथं दिलेलं आहे त्या कीपॅडमध्ये तेच तुम्हाला अक्षर यूज करायचे आहेत. तर तुम्हाला मी माझंच नाव टाईप करून दाखवतो. चेतन हा तुम्ही इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं याच्यावरती स्पेसवरती क्लिक करायचं. स्पेसतून जाऊन तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आता तुम्ही ॲड केलेलं आहे त्याच्यावरती टच करायचं. टच करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्टमध्ये जाऊन जे काही तुम्ही लिहिलं ते काढून टाकायचं आहे. काढून टाकून तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. जो तुम्ही आता ॲड केलेला असेल तुम्ही कॉपी केलं तर तुम्ही इथं पेस्ट करायचं आहे. जसं तुम्हाला इथं जो काही तुमचा तुम्ही लिहिलं असेल जसं इथं पेस्ट होईल. कारण तुम्हाला जो मी फॉन्ट दिला आहे तो फॉन्ट तुम्हाला इम्पोर्ट करून इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जो काही तुम्हाला फॉन्ट दिला आहे तर तुम्हाला इथं दुसरा कोणता तुम्ही फॉन्ट यूज केला तर तुमचं जे काही कोड असेल ते कोड प्रकार तुम्हाला दिसेल आणि जो तुम्ही फॉन्ट यूज केला तो फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा. तर तुमच्या जे काही लिरिक्स असेल ते परफेक्ट दिसतील मित्रांनो. तर हे झाल्यानंतर तुम्हाला आता इथून बॅक यायचं तुम्हाला. तर मी जे काही आपले लिरिक्स असतील लिहून घेतो पटकन आता एक नंबर. तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला इथं एक नंबरचं तुम्हाला लिरिक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला ऑलरेडी मी इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. तर हाईड केलेले आहेत तुम्ही ते अनॲड करून घ्यायचे तुम्हाला इथून पूर्ण. अनॲड केल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून घेता इथून. कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इकडे पुढे यायचं आहे. जे तुम्हाला मी ग्रुप दिलेत ते समोरचे किती 9 सेकंड 8.27 सेकंडचे जे काही तुमचे पुढचे लिरिक्स असतील त्या लिरिक्सला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्या आतील जे काही आपले लिरिक्स असतील त्या लिरिक्सवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून इथून तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ग्रुपच्या आतील जितके पण तुमचे लिरिक्स असतील त्या लिरिक्स तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला समोरचे जे काही मी ग्रुप देत त्या ग्रुपला म्हणून तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करेल कारण त्याला तुम्हाला सेटिंग करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आधी जे काय आपले सेम इफेक्ट पेस्ट करायचे आपले त्या लिरिक्स तुम्हाला हा इफेक्ट येतो पेस्ट करून घ्यायचा आहे. पूर्ण जितके पण तुमचे ग्रुपच्या आतील लिरिक्स असतील त्या सर्व लिरिक्सनं तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी पटकन राहिलेल्या लिरिक्सनं हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जो तुम्ही आता इथं ज्या लिरिक्सचा इफेक्ट पेस्ट केला तोच इफेक्ट तुम्हाला आता ग्रुपवरती क्लिक करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो तुम्हाला एक नंबरला दिसत आहे रास्टर एक्स्ट्रुडे हा इफेक्ट तुम्हाला इथून काढून टाकायचा आहे. एक्स्ट्रूड हा इफेक्ट तुम्हाला काढून टाकल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही इथून पुढे आपल्या आता लिरिक्स असतील त्या सर्व लिरिक्सना तेवढंच तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. जे तुम्हाला मी ग्रुप दिलेत त्या ग्रुपला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचं नाही. जे तुमचे आपले वरचे लिरिक्स असतील लिरिक्सना तेवढासा तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. लेअरवरती टच करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. जितके पण आता राहिलेले तुमचे असतील त्या सर्व सर्व लिरिक्सनं तुम्हाला हा इफेक्ट होतो एंडपर्यंत पेस्ट करून घ्यायचा. तर मी राहिलेल्या लिरिक्सनं हा इफेक्ट एंडपर्यंत पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो तुम्हाला राहिलेल्या लिरिक्सना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जिथं मी माझं नाव टाकलेलं त्याच जागेत तुमचं जे काही तुमचं यूट्यूबचं किंवा इंस्टाचं नाव असेल तर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर मी माझं नाव इथं टाकलेलं आवडतं. तुम्हाला जे काही नाव टाकायचं असेल तुम्हाला इथून तुमच्या चॅनलचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर तुम्हाला जो बॅकग्राऊंडचा इमेज दिला आहे तुम्हाला हाईड ठेवलं तो अनएड करून घ्यायचा इथून. अनएड केल्यानंतर तुम्हाला इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून
व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आधी. तर मित्रांनो एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ इथून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथून अलार्ट मोशन बॅक यायचं आहे. बॅक आणि जो तुम्हाला मी नोड व्हिडिओ ॲप दिला आहे, तो नोड व्हिडिओ तुम्हाला इथून आधी ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे तुमच्या जे काही ॲपचा इंटरफेस असेल अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला इथं वरती प्लसचा आयकॉन दिसेल आणि एक त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. त्यानंतर इथं मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही आता व्हिडिओ इथं सेव्ह केलेला असेल तो व्हिडिओ तुमचा इथं अशा प्रकारे इथं येईल. तो आल्यानंतर तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक तुम्हाला सर्च ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला आणि तुम्हाला इथं सर्च करायचं आहे वॉटर. वॉटर सर्च करायचं आहे. इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला 2 ऑप्शन भेटतील. तर तुम्हाला याच्यावरती एक वॉटरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काही तुमचं वॉटरचं असेल इफेक्ट तो अप्लाय होईल. अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला जी स्पीड असेल तुम्हाला तर स्पीडवरती क्लिक करायचं आहे. स्पीडवरती क्लिक करून तुम्हाला इथून 500 स्पीड करून घ्यायची 0.500. जो काही एक असेल तुमचा इथून काढून टाकायचं त्या जागी तुम्हाला 0 करायचं आणि जे तुमचं स्पीड असेल ते फक्त 500 ठेवायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं बाण दिसेल तुम्हाला इथं होमच्या साईडला तुम्हाला इथं बाण दिसेल लहान त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो हिरवा ऑप्शन दिसेल तुमचा त्या ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हिरव्या ऑप्शनवरती ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट होईल तुमचा व्हिडिओ. तर मित्रांनो व्हिडिओ जो एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं एक्सपोर्ट सक्सेसड अशा प्रकारे तुम्हाला एक सक्सेसड मला तुमच्यासमोर एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला ओकेवरती टच करायचं आहे. ओकेवर टच केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आता अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. अलर्ट मोशन ओपन करून झाल्यानंतर जर तुम्हाला तुम्ही बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेलं तर बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट केलेलं ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओला जाऊन जो तुम्ही आता नोड ॲपमध्ये व्हिडिओ डाउनलोड केलेला असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला एंडपर्यंत बघायचं ते एंडपर्यंत तुम्हाला ॲड झालेला असेल तो एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खेचून तुम्हाला ऑडिओवरती करून घ्यायचं आहे. ऑडिओवरती केल्यानंतर तुम्हाला एक नंबरची तुम्हाला लेअर दिली ती कॉपी करून घ्यायची. लेअरची टच करून खालच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची. तुम्हाला कॉपी लेअर केल्यानंतर तुम्हाला इथं जे तुम्हाला बीट दिली त्या बीटनुसार तुम्हाला लेअर जे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जे काही आपले 5-6 बीट्स असतील त्या बीट्सनं तुम्हाला हा इफेक्ट आहे जो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर ह्या बीटपर्यंत तुम्हाला ह्या बीटपर्यंत तुम्हाला 8 सेकंडच्या बीटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अनेक मी लेअर दिले त्या लेअर टच करून फाईलच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं इथून. ती लेअर कॉपी केल्यानंतर जे तुमच्या आता समोरचे 3 बीट आहेत आपल्या त्या समोरच्या 3 बीटनं तुम्हाला हा इफेक्ट लेअर पेस्ट करून घ्यायचा आहे. 3च बीटनं तुम्हाला ही लेअर जी आपली पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथं ह्या 10.4 सेकंडच्या बीटला यायचं तुम्हाला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून तुम्हाला इथं एलिमेंटमध्ये जाऊन तुम्हाला लाईन ब्रश हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर तुम्हाला तुमच्याकडे नसेल तुम्हाला इथं जस्ट काय करायचं डाउनलोड एलिमेंट्समध्ये जायचं आहे. डाउनलोड एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण जे काही एलिमेंट असतील आपले काइन मास्टरचे तुम्हाला इथं अलर्ट मोशनचे तुम्हाला भेटतील. त्यानंतर तुम्हाला इथं लाईन ब्रश 1 वरती क्लिक करून इथून तुम्हाला इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड प्रोजेक्ट असतो तुम्हाला त्यानंतर तुमचा इम्पोर्ट कंप्लीटला ऑप्शन भेटेल. ओकेवरती टच करायचं. ओकेवर टच केल्यानंतर जो काही तुमचा एलिमेंट असेल तो तुम्हाला इथं ॲड होईल. ॲड झाल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा डॉट ब्रस्ट लाईन असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा इथून 2 नंबरच्या बीट लावून तुम्हाला एक्स्ट्रा भाग होता कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही तुमच्या तिथून व्हाईट दिसेल तुम्हाला कलर चेंज हवा असेल तर तुम्हाला इथं कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला 2 नंबरचा इथं कलर टेम्पलेटचं दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर जो हवा तुम्ही इथून करू शकता. तुम्हाला इथून ब्लॅक कलर ठेवून घेतो. ब्लॅक कलर ठेवून झाल्यानंतर तुम्हाला ह्या लाईन ब्रशवरती क्लिक करून डबल फाईलच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्यानंतर तुम्हाला आता एंडपर्यंत प्रत्येक बीटला ही लेअर तुम्हाला पेस्ट करत जायचं आहे एंडपर्यंत. प्रत्येक लेअर तुम्हाला एंडपर्यंत ही जी काही आपली लेअर असेल लाईन ब्रशची तुम्हाला एंडपर्यंत ही लेअर जी आपलं आता एंडपर्यंत पेस्ट करत येते. प्रत्येक एक बीटला तुम्हाला ही जो काय आपला लाईन बस्ट इफेक्ट असेल तर तुम्हाला इथं पेस्ट करत जायचं आहे एंडपर्यंत. तर मी पटकन राहिलेले जे काही आपलं आता बीट्स असतील त्या सर्व राहिलेल्या बीटनं हा इफेक्ट पेस्ट करत जातो. तर तुम्हाला मित्रांनो एंडपर्यंत लाईन बस्ट हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इथं सुरुवातीला यायचं. इथं आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जे काही तुमचं नाव असेल YouTube किंवा Instaचं ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं इथं. जे काही तुमचं YouTubeचं नाव असो ते कोणतंही असो तुम्हाला त्या टाईप करून घ्यायचं आहे YouTube. त्यानंतर तुम्हाला
जे काय असेल तुमचं स्लॅश तिथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला स्पेस द्यायचं आहे इथं दोनांच्यामध्ये. स्पेस दिल्यानंतर जे काही तुमचं चॅनलचं नाव असेल ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला इथं जे काही वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आणि हे क्लिक करून तुम्हाला मिडलला करून घ्यायचं आहे. मिडलला केल्यानंतर तुम्हाला खेचून इथं पूर्ण जे काय आपलं सॉरी लाईन असेल ती एक लाईनमध्ये करून घ्यायचं तुम्हाला इथं. एक लाईनमध्ये केल्यानंतर तुम्हाला जी काही साईज असेल तुम्हाला इथून थोडी वाढवून घ्यायची आहे. वाढवून झाल्यानंतर तुम्हाला परफेक्ट असं ॲड करून घ्यायचं. तुम्हाला कलरवरती क्लिक करून तुम्हाला जो कोणता कलर हवा असेल तुम्ही इथून करू शकता. तर मी इथून व्हाईट कलर करून घेतो. व्हाईट कलर केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा आता तुम्हाला फाँट स्टाईलिशमध्ये ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथं कोणताही तुम्ही फाँट ॲड करू शकता. तर तुम्हाला फाँट जे तुम्हाला अलार्टपासून तुझं भेटतील तर ते ॲड केल्यानंतर तुम्हाला इथून ओकेवरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्हाला बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन तुम्हाला स्ट्रोक ऑन करायचा आहे. इथून स्ट्रोक ऑन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण खेचून घ्यायचं आहे खालच्या साईडला इथं. पूर्ण खालच्या साईडला खेचून घ्यायचं आहे. खेचून झाल्यानंतर तुम्हाला साईज तुम्हाला थोडी कमी हवी असेल तर तुम्ही इथून कमी याची साईज पूर्ण कमी करून घेऊ शकता. पूर्ण साईज कमी करून झाल्यानंतर तुम्हाला इथं वरच्या साईडला बरोबर इथं सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला आता ही लेअर जी आपली पूर्ण एंडपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढून झाल्यानंतर आपला व्हिडिओ जो तो पूर्ण रेडी झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला कोपऱ्यावरती शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्यूशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरी सेव्ह तर करण्यास मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करावं, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नाही करा. तर भेटूया अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरच्या बाकीच्यावर बघत राहा आणि रीडिंग शिका. जय हिंद.